माझे लग्न एका श्रीमंत मुलाशी झालं होतं। मी एका गरीब परिवारातून आले होते, त्यामुळे लग्नाआधीचे माझे आयुष्य खूप दुःखात गेले होते। कारण आम्ही 6 बहिणी होतो आणि आम्हाला भाऊ नव्हता। माझे वडीलही या जगात नव्हते, त्यामुळे आम्ही 6 बहिणी आमचा कसाबसा उदरनिर्वाह करत होतो। ज्याच्यासोबत माझं लग्न झालं होतं त्याला मी ओळखत नव्हते, पण मी ते माझ्या मोठ्या बहिणीच्या सासरकडून कळालं होतं। मुलाची आई नव्हती, त्याच्या बहिणींनी आपल्या भावासाठी मला पसंत केले होते। अशा प्रकारे माझं लग्न झालं। अजून माझ्यापेक्षा 3 छोट्या बहिणी आहेत, त्यांचेही लग्न व्हायचे आहे। त्या तिघी खूप हुशार आहेत, काही ना काही काम करून आपला निर्वाह करतात। माझ्या मोठ्या बहिणीने तिच्या घरूनच माझं लग्न करून पाठवणी केली आणि मी सासरी आले। माझ्या सासरी कशाचीच कमी नव्हती, पण एक दिवस मी माझ्या सासऱ्यांच्या रूममध्ये त्यांची विचारपूस करायला गेले, तेव्हा ते माझ्यासमोर उभे होते आणि त्यांना बघून ते खूप क्रूर माणूस वाटत होते। त्यांना घाबरून मी मागे सरकायला लागले, तसं ते माझ्या अजून जवळ यायला लागले। तेव्हा तर माझा श्वासच थांबला होता, कारण मला माझ्या नवऱ्याने सांगितले होते की माझ्या बाबांजवळ कधी जाऊ नकोस आणि त्यांच्या रूममध्येही जाऊ नको, त्यांच्यापासून लांबच राहा। त्यांना पाहून मला आता समजायला लागले होते की माझा नवरा मला हे सर्व का सांगत होता। मी माझ्या सासऱ्यांसमोर त्यांना हात जोडून विनंती करत होते की माझ्यापासून लांब राहा आणि मला जाऊ दे, पण माझे सासरे माझं काहीच ऐकत नव्हते। कधी मला बिचारा नोकरानीचे शब्द आठवत होते, तर कधी माझ्या नवऱ्याने सांगितलेल्या गोष्टी आठवत होत्या। मला स्वतःचाच खूप राग येऊ लागला की मी या रूममध्ये आले कशाला। कधी कधी आपल्याला कोणी सांगितलेलं आपण जर नाही ऐकलं तर त्याचा परिणाम खूप वाईट होतो। काय माहीत माझ्या डोक्यात आपल्या सासऱ्यांची सेवा करण्याचे भूत का चढले होते, जी मी त्यांच्यासाठी जेवण घेऊन त्यांच्या रूममध्ये आले। मागे जाता जाता अचानक मी भिंतीला आपटले आणि खूप रडत होते। मी खूप जोरजोरात ओरडू लागले, कारण मी स्वतःला असहाय्य समजत होते आणि तशातच मी माझ्या नवऱ्याला आवाज देत होते। मला माहित होतं की त्यावेळी घरी कोणीच नव्हते, त्यामुळे माझी मदत करायला कोणीही येणार नाही। तेवढ्यात माझे सासरे अचानक माझ्या समोर आले आणि त्यानंतर जे काही झाले ते खूपच भयानक होते। माझं अरेंज मॅरेज झालं होतं आणि लग्नानंतर पहिली रात्र नवऱ्यासोबत खूप छान गेली होती। दुसरा दिवसही छान गेला आणि आता तिसरा दिवस आला होता। मी बघत होते, सकाळपासून कामवाली आली नव्हती। दुसऱ्या दिवशी तर कामवाली आली होती आणि तिने घरातील सर्वच कामे केली होती, पण आज का गायब होती? मी जेव्हा माझ्या नवऱ्याला विचारलं तेव्हा ते खूप घाबरले होते। मी म्हणाले, आज कामवाली आली नाही म्हणून सर्व स्वयंपाक मीच बनवला आणि बाबांनाही त्यांच्या रूममध्ये जेवण नेऊन देईल। त्यावर माझा नवरा मला म्हणाला की तुला त्या रूममध्ये जायची काही गरज नाही, जेवणाचं ताट माझ्याजवळ दे, मी घेऊन जाईन। असे म्हणून माझ्या नवऱ्याने माझ्या हातातील जेवणाचे ताट घेतले आणि ते तिथून निघून गेले। मला वाटलं की मी नवीनच नवरी आहे आणि लगेच काम करणे त्यांना आवडले नसेल, त्यामुळे त्यांनी असं केलं असेल। तसेही मी अजून कोणाला ओळखत नव्हते आणि आजूबाजूचे सर्वच माझ्यासाठी अनोळखी होते। माझ्या सासरी फक्त माझा नवरा आणि माझे सासरे होते, पण आल्यापासून मी बघत होते की माझा नवरा माझ्या सासऱ्यांशी जास्त बोलत नव्हता। माझे सासरे आजारी होते, त्यामुळे माझा नवरा त्यांच्याजवळ जाऊ देत नव्हता। मी फक्त 1-2 वेळा त्यांना भेटले होते, ते पण जेव्हा ते झोपले होते। लग्नाला खूप दिवस झाले होते, पण माझा नवरा कामावर जात नव्हता, म्हणून मीच त्यांना विचारले की आपण लग्न होऊन आता बरेच दिवस झाले तरी तुम्ही अजूनही कामावर का जात नाही? त्यावर त्यांनी जे मला सांगितले ते ऐकून मी थोडी हैराण झाले, कारण त्यांना मला घरी एकटं सोडून कामावर जायचे नव्हते। त्यांनी मला सांगितले की आता जोपर्यंत नवीन कामवाली मिळत नाही तोपर्यंत मी कामावर जाऊ शकत नाही, कारण मी घरी एकटी राहू शकत नाही आणि माझ्या सासऱ्यांचीही सेवाही करू शकत नाही। त्यांच्या या बोलण्यावर मी शांत बसले। 2-3 कामवाली आल्या होत्या। पहिल्या तर त्या सर्व काम करायला तयार होत होत्या, पण 2-3 दिवसातच त्या मला येऊन सांगत होत्या की आम्ही इथे काम करू शकत नाही। ज्या घरात स्त्रियांना इज्जत नाही तिथे आम्ही थांबणार नाही। त्यांचं बोलणं ऐकून मी खूप हैराण होत होते, कारण त्या असं का बोलत होत्या? माझा नवरा तर माझी खूप इज्जत करत होता आणि कुठल्याही दुसऱ्या मुलीकडे त्यांनी मानवर करून बघितलेही नाही। एवढ्या दिवसात मी माझ्या नवऱ्याला एवढे तरी ओळखत होते की ते खूप इज्जतदार आणि प्रेमळ माणूस होते। मी जेव्हा माझ्या नवऱ्याला हे सर्व सांगितले तेव्हा त्यांनी मला सांगितले की तू त्या स्त्रियांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नकोस आणि त्यांच्याशी जास्त बोलू नकोस। कोणाला कामावर ठेवायचे ते मी बघेन। त्यांच्या या बोलण्यावर मी पुन्हा शांत बसले। काही दिवसानंतर एक कामवाली आली होती, पण ती नेहमी शांत असायची। घरात काम करताना सुद्धा खूप घाबरलेली असायची। माझ्याशी सुद्धा जास्त बोलत नव्हती। मी जेव्हा लहान होते तेव्हाच माझे आई बाबा या जगातून गेले होते, त्यामुळे मला
मन मला सांगत होतं की मी माझ्या सासऱ्यांची माझ्या वडिलांसारखी सेवा करायला पाहिजे, त्यांना माझ्या वडिलांची जागा द्यायला पाहिजे, कारण माझे वडील नाहीत तर माझ्या सासऱ्यांना आज माझे वडील समजत होते. पण माझा नवरा होता की मला त्यांच्याजवळ जाऊ देत नव्हता, मला त्यांच्याजवळ जाण्यापासून थांबवत होता. ते मला नेहमी सांगायचे की खूप वाईट होईल जर तू बाबांच्या रूमच्या आजूबाजूलाही गेलीस. काय माहीत माझा नवरा मला तिकडे जाण्यापासून का थांबवत होता. एक दिवस मी माझ्या बहिणीशी फोनवर बोलत होती आणि बाजूलाच कामवाली सुद्धा उभी होती. फोन ठेवल्यानंतर मी सहजच बोलता बोलता कामवालीला म्हणाले की कुणास ठाऊक माझ्या नवऱ्याला काय त्रास आहे, ते मला आपल्या बाबांसोबत बोलूही देत नाही. जेव्हा पण मी सासऱ्यांची सेवा करायचा विषय काढते तेव्हा ते माझ्यावर खूपच रागवतात. मला माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांची कधी सेवा करायला मिळाली नाही, म्हणून मला आता माझ्या सासऱ्यांची सेवा करायची खूप इच्छा होती. त्यावर कामवाली माझ्याकडे बघून मला म्हणाली, बाईसाहेब, तुमचा नवरा खूप चांगलं करतात की तुम्हाला तुमच्या सासऱ्यांच्या जवळ जाऊ देत नाही, आणि तुमच्यासाठी हे चांगलं आहे की तुम्ही त्यांच्या जवळ जाऊ नये. मी खूप हैराण होऊन कामवालीकडे बघत होते. मला खूप आश्चर्य वाटले की ती माझ्या सासऱ्यांबद्दल असं कसं बोलू शकते. मला खूप राग आला होता, पण मी शांत राहिले. एक दिवस कामवालीला तिच्या घरचं काही काम आलं होतं, त्यामुळे ती लवकर निघून गेली होती. त्यामुळे माझ्या सासऱ्यांना मला जेवणाचं ताट घेऊन जावं लागलं होतं. मी त्यांच्या रूममध्ये गेले आणि जेवणाचं ताट टेबलवर ठेवलं आणि माझ्या सासऱ्यांना उठवायला लागले. थोड्या वेळाने त्यांना जाग आली तेव्हा ते मलाच बघत होते. ते काही बोलायच्या आतच अचानक दरवाजा उघडला आणि माझा नवरा सासऱ्यांच्या रूममध्ये आला. त्यांनी रागातच माझा हात पकडला आणि मला खेचत रूमच्या बाहेर घेऊन आले. मी खूपच जास्त घाबरले होते. त्यांना विचारू लागले की तुम्ही मला असं ओढत का घेऊन आलात. ते रागातच मला म्हणाले की मी किती वेळा तुला सांगितलं आहे की बाबांच्या रूममध्ये जायचं नाही, पण तरीही तू रूममध्ये गेलीस. जर काही झाले असते तर माझ्यासारखा वाईट कोणी नसता. मला माझ्या नवऱ्याचे बोलणे काही समजत नव्हते की ते मला काय सांगायचा प्रयत्न करत होते, आणि माहीत नाही ते असं का सांगत होते. ही काही एवढी राग करण्याची गोष्ट नव्हती. ते मला माझा हात पकडून आमच्या रूममध्ये घेऊन आले आणि बाहेरून दरवाजा बंद करून घेतला. त्यांचं हे वागणं मला काही समजतच नव्हते. काय माहीत त्यांना आपल्या बाबांचा एवढा राग का होता. मला तर ते खूप चांगले माणूस वाटत होते, पण हळूहळू मला समजायला लागले होते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यामुळे माझा नवरा मला सासऱ्यांच्या जवळ जाण्यापासून थांबवत आहे. एक दिवस माझी तब्येत खूपच खराब झाली होती, त्यामुळे मला उठता येत नव्हती. दुपार झाली होती तेव्हा मला जाग आली. मी रूममधून बाहेर आले तेव्हा बघितले की कामवाली सासऱ्यांच्या रूममधून बाहेर निघाली, पण ती लंगडत चालत होती. तिला नीट चालता येत नव्हते. काय माहीत तिला काय झाले होते. तिचा चेहरा घामाने दरदरत होता. तिचे केस विस्कटलेले होते. तिची अशी अवस्था बघून मी खूपच हैराण झाले होते. मी तिच्याजवळ जाऊन तिला विचारू लागले की काय झालं तुला. ती पहिले थोडी घाबरली, नंतर इकडे तिकडे बघून सांगू लागली की काही नाही झालं बाईसाहेब, मी जिन्यावर पुसत होते तेव्हा पाय घसरून पडले. पण तिची हालत बघून मला विचित्र वाटत होते. मी तिला म्हणाले की ठीक आहे, तू सुट्टी घेऊन घरी जा आणि आराम कर, बाकीची सर्व कामे मी करेन. पण ती नकार देत मला म्हणाली की बाईसाहेब, साहेबांनी मला सांगितले आहे की जोपर्यंत मी घरी येत नाही तोपर्यंत तू घरी जायचं नाहीस. मी म्हणाले काही होत नाही, तू जा घरी, माझ्या सासऱ्यांच्या रूमची साफसफाई मी करेन. असे म्हणून मी त्यांच्या रूमजवळ जाऊ लागले. तेवढ्यात अचानक मागून कामवालीने माझा हात पकडला आणि मला आत जाऊ देत नव्हती. मी म्हणाले काय झालं तुला, मला आत जाऊ दे, तुझी अवस्था आता काम करण्याची नाही आहे, तू तुझ्या घरी जा आणि आराम कर. नाही बाईसाहेब, तुम्ही आत नाही जाऊ नका. तिने मला आत जाऊ दिले नाही आणि मला घेऊन ती किचनमध्ये गेली आणि म्हणाली मी तुमच्यासाठी नाश्ता बनवते, तुम्ही अजूनपर्यंत नाश्ताही केला नाही. मी तिची अवस्था बघत होती. ती स्वतः खूप घाबरली होती. तिला तर नीट चालताही येत नव्हते. मी तिच्या हातावर विचित्र खुणा बघितल्या, पण मी तिला काही विचारलं नाही. रात्री जेव्हा माझा नवरा घरी आला तेव्हा मी माझ्या नवऱ्याला सर्व घडलेली घटना सांगितली. त्यावर त्यांनी मला सांगितले की कदाचित ती आपल्या नवऱ्यासोबत भांडून आली असेल. तुला त्याच्याशी काय करायचं आहे, तू तुझ्या कामाशी काम ठेव, कामवालीशी जास्त बोलत जाऊ नकोस, नाहीतर ती काम सोडून जाईल. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता, पण मी असं काही बोलायला लागले की तो मला आपलं प्रेम विसरून जात होता आणि माझ्यावर खूपच रागवत होता. त्यांनी मला सांगितले की दुसऱ्यांची चौकशी करणे बंद कर आणि शांत झोप. असे म्हणून ते स्वतःही झोपून गेले. पण मला मात्र अजिबात झोप येत नव्हती. म्हणून मी रूमच्या बाहेर आले तर सासऱ्यांच्या रूममधून मला कसला तरी आवाज आला. असं वाटत होतं की माझे सासरे कोणावर तरी ओरडत होते. मी खूपच घाबरले होते, कारण यावेळी तर घरी कोणी नव्हते.
मग माझे सासरे कोणाला ओरडत होते. मी लगेच माझ्या नवऱ्याकडे आले आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागले, तर ते माझ्यावरच ओरडले की एवढ्या रात्री का ओरडते आहेस. मी त्यांना सांगितले की काय माहीत बाबांना काय झाले आहे, ते कोणावर तरी ओरडत आहेत. तुम्ही जाऊन बघा त्यांच्या रूममध्ये कोण आहे. माझा नवरा घाबरला आणि मला म्हणाला, तू आरामात झोप, कोणी नाहीये, कदाचित तुला बास झाला असेल. माझा नवरा तर रूमच्या बाहेरच जात नव्हता. ते सारखं सारखं मला सांगत होते की तू झोप. मला तर कुठलाच आवाज येत नाहीये, पण मला तर स्पष्ट सासऱ्यांचा आवाज येत होता. मी खूप हैराण झाले होते. म्हणून रागातच मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की तुम्हाला तर आपल्या बाबांची काहीच चिंता नाही. मी तुम्हाला कधीपासून सांगते आहे की ते कोणाशी तरी भांडत आहेत, पण तुम्हाला तर आवाज येत नाही. मग मी जाऊन बघते. मी जायला निघाले तेवढ्यात त्यांनी माझा हात जोरात पकडला आणि मला बेडवर धक्का दिला आणि म्हणाले, इथेच शांत बस, तुला कुठे जायची गरज नाही, मी स्वतः जाऊन बघतो. तुला एकदा सांगितलेली कुठलीच गोष्ट समजत नाही. माझ्या नवऱ्याने बाहेरून दरवाजा बंद केला आणि रागातच म्हणाले, रूमच्या बाहेर येऊ नकोस. मी बेडवर झोपायचा प्रयत्न करत होते, पण मला सारखं सारखं सासऱ्यांचा विचार येत होता. रात्रभर मला जरा सुद्धा झोप लागली नाही, कारण माझ्या डोक्यात तेच सर्व विचार चालू होते. दुसऱ्या दिवशी माझा नवरा उठायच्या आधीच मी उठले आणि त्यांच्यासाठी नाश्ता बनवायला निघून गेले. माझा नाश्ता बनवून होत आला होता तरी अजून कामवालीचा पत्ता नव्हता. सासऱ्यांच्या नाश्त्याची वेळ झाली होती आणि कामवालीला तर खूपच उशीर झाला होता. माझ्या सासऱ्यांना नाश्त्यानंतर औषधं सुद्धा द्यायची होती. माझा नवरा उठून आल्यावर मी त्यांना म्हणाले, तेव्हा त्यांनी मला सांगितले की काही गरज नाही औषधं देण्याची, जेव्हा कामवाली येईल तेव्हा ती स्वतः औषधे देईल. मी म्हणाले, काय झाले आहे तुम्हाला, तुम्ही मला सुद्धा त्यांच्या रूममध्ये जाऊ देत नाही आणि स्वतः सुद्धा त्यांना औषधं द्यायला जात नाही, हे किती चुकीचं आहे. मी माझ्या नवऱ्याला समजावायचा खूप प्रयत्न करत होते, पण ते मला रागाने बघत होते. ते पुन्हा मला सांगू लागले की तुला त्यांचं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही, ते माझे बाबा आहेत, मला त्यांचं टेन्शन नाही तर तू त्यांच्यासाठी का टेन्शन घेते. असं म्हणून माझा नवरा रागानेच नाश्ता केल्याशिवाय ऑफिसला निघून गेला. मी विचार केला की मी स्वतः जाऊन सासऱ्यांना औषध आणि नाश्ता देऊन येते, पण मी पुन्हा शांत बसले. तेवढ्यात कामवाली आली. तिची तब्येत खूप जास्त खराब वाटत होती. मी तिला म्हणाले की तुझी तब्येत ठीक नाही तर तू सुट्टी घ्यायची, तुला यायची काही आवश्यकता नव्हती. त्यावर ती म्हणाली की बाईसाहेब, जे काही माझ्यासोबत होत आहे ते तुमच्यासोबत होऊ नये असं मला वाटतं. तुमचे सासरे तुमच्यासोबतही काही चुकीचं करतील किंवा तुम्हाला त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांची सेवा करावी लागेल. मी हैराण होऊन तिच्याकडे बघितले आणि तिला विचारले, तुला काय म्हणायचं आहे, काय झालं आहे तुझ्यासोबत, तुझ्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय आहे. पण ती मला काहीच सांगायला तयार नव्हती. तिने फक्त एवढेच सांगितले की बाईसाहेब, हे सर्व आता इथेच थांबवा आणि या घरात स्वतःची काळजी घ्या. मी तर विचार पण करू शकत नाही की तुम्ही या घरात कसे राहत असाल. मी तर नाईलाज म्हणून माझ्या मुलांसाठी इथे काम करायला येते, नाहीतर इथे कोणतीही कामवाली काम करायला तयार होणार नाही. माहीत नाही तुम्ही कशा वाचलात. त्यानंतर कामवाली नाश्त्याची प्लेट उचलून सासऱ्यांच्या रूममध्ये निघून गेली. मी शांतपणे माझ्या कामात व्यस्त झाले आणि किचन सर्व काम आवरून मी हॉलमध्ये येऊन बसले. तेव्हा मी बघितले की कामवाली लंगडत रूममधून बाहेर येत होती. आज पुन्हा मी तिला हैराण होऊन पाहत होते. आज पुन्हा तिची अवस्था खूप खराब होती. मी तिच्याकडेच बघत होते. अचानक ती पडता पडता मी तिला सांभाळले आणि विचारले, तुला काय झालं. मी तिच्या डोळ्यातून येणारे पाणी पाहत होते. असं वाटत होतं खूप प्रयत्न करून ती आपल्या डोळ्यातले पाणी थांबवायचा प्रयत्न करत होती. थोड्या वेळाने ती घाबरून मला म्हणाली, बाईसाहेब, मला माझ्या घरी जायचं आहे, माझ्या मुलीची तब्येत ठीक नाही असे म्हणून ती निघून गेली. पण मला असं वाटत होतं की त्या रूममध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे, त्यामुळे ती अशी अचानक निघून गेली. ती गेल्यानंतर मी माझ्या रूममध्ये येऊन बसले आणि अचानक थोड्या वेळाने बाहेरून विचित्र आवाज येऊ लागले. हे पाहण्यासाठी मी बाहेर आले आणि बघितले तर माझ्या रूमच्या बाहेर आग लागली होती. काहीतरी वस्तू जळत होती. मी पटकन बाहेर आले. बाहेर काही फोटोज अल्बम पडले होते ज्याला कोणीतरी आग लावली होती. मी पटकन त्यावर पाणी आणून ओतले आणि घाबरतच ते फोटो बघायला लागले. ते एका महिलेचे फोटो वाटत होते. मी लगेच माझ्या नवऱ्याला फोन केला तर तेही थोड्या वेळाने घरी आले. ते माझ्याकडे खूप काळजीने बघत होते आणि मला विचारलं, तू ठीक आहे ना, कोणीतरी फोटोंना आग लावली आहे. माझा नवरा मला कामवालीविषयी विचारू लागला. तेव्हा मी त्यांना सांगितले की ती निघून गेली. हे ऐकून ते खूपच रागावले आणि म्हणाले, कामवाली एवढ्या लवकर का निघून गेली. मी तिला सांगितलं होतं की मी आल्याशिवाय तिने घरी जायचं नाही.
मी माझ्या नवऱ्याकडे बघत होते. ते खूप घाबरलेले वाटत होते आणि सारखं सारखं मलाच बघत होते आणि विचारत होते, तू ठीक आहे ना? मी पुन्हा पुन्हा त्यांना हेच सांगत होते की मी ठीक आहे आणि माझी काळजी करायची तुम्हाला काही आवश्यकता नाही, मी अगदी ठीक आहे. ते म्हणाले, काही लोक विश्वासाच्या लायकीचे नसतात, ज्यांना आपण दूरही करू शकत नाही आणि जवळही ठेवू शकत नाही. त्यामुळेच मला तुझी काळजी वाटत राहते. जर मी तुला इथून कुठे दूर घेऊन जाऊ शकलो असतो तर किती बरं झालं असतं. ते खूप हताश होऊन बोलत होते. त्या दिवसानंतर सर्वच विचित्र घटना घडत होत्या. कधीही कोणत्या वस्तूला आग लागायची तर कधी काही दुसरंच. आणि कामवाल्याची अवस्था तर सासऱ्यांच्या रूममधून बाहेर आल्यावर खूपच खराब होत होती. एक दिवस तर कामवाली मला म्हणाली, बाईसाहेब, देव करो तुमच्या सासऱ्यांना लवकर मर येऊ दे. मला वाटलं की सासऱ्यांची सेवा करता करता ती खूप थकली आहे, त्यामुळे असं सर्व बोलत आहे. कारण मला माझा नवरा तिला स्वतः घरी आल्याशिवाय जायला देत नव्हता आणि ती कामवाली आपल्या मुलांसाठी येथे काम करत होती आणि माझा नवरा तिला जास्त पगार देत होता. आमच्या घरी तिला जास्त काही कामही करावं लागत नव्हतं, फक्त सासऱ्यांची सेवा काय ती करत होती. आज ती जातानाच मला सांगून गेली की मी उद्यापासून कामावर येणार नाही, तुम्ही दुसरी कामवाली शोधा. पण ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली नाही, कारण मी विचार केला की एक दिवस मी सासऱ्यांची सेवा करेन. दुसऱ्या दिवशी मी माझ्या नवऱ्याशी खोटं बोलले की कामवाली आज थोडी उशिराने येणार आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचे काही कारण नाही. जेव्हा ती येईल तेव्हा ती सासऱ्यांच्या रूममध्ये जाऊन जेवण देईल. माझा नवरा हे ऐकून थोडा रिलॅक्स झाला आणि ऑफिसला निघून गेला. ते गेल्यानंतर मी सासऱ्यांसाठी जेवणाचे ताट वाढले आणि त्यांच्या रूमकडे जायला निघाली. मी त्यांच्या रूमचा दरवाजा उघडला तर ते जागेच होते आणि बसले होते. अचानक मला विचित्र नजरेने बघू लागले. त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव बघून मला खूप भीती वाटू लागली. त्यांचे डोळे लाल होत होते. त्यांनी धावत जाऊन दरवाजा बंद केला. तेव्हा माझ्या हातातील जेवणाचे ताट खाली पडले. माझे हात पाय थरथर कापत होते. मी खूप जास्त घाबरले होते. मी घाबरतच त्यांना विचारले, तुम्ही दरवाजा का बंद केला? आणि म्हणाले, मला बाहेर जायचं आहे. आज मला माझ्या नवऱ्याची एक एक गोष्ट आठवत होती की ते सारखं सारखं मला सांगत होते की चुकूनही त्या रूममध्ये जाऊ नकोस, त्यांच्याजवळ जाऊ नकोस. तेवढ्यात सासरे माझ्याजवळ येऊ लागले. तशी मी मागे सरकायला लागले आणि अचानक मागे धडकले. मला काही सुचत नव्हते की मी आता काय करू. मी एकदा दरवाजाकडे बघत होते तर एकदा सासऱ्याकडे बघत होते. दुसऱ्या क्षणी मी ओरडायला सुरुवात केली. मी ओरडून ओरडून सासऱ्यांना सांगत होते की मला जाऊ दे. आज मला कामवालीने जे काही सांगितलं होतं तेही आठवत होतं आणि त्यानंतर जे काही झालं त्याचा मी विचारही केला नव्हता. मी ओरडून ओरडून बेशुद्ध झाले. त्यानंतर जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा माझ्या रूममध्ये होते. माझ्यासमोर माझा नवरा बसला होता आणि त्यांना बघून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी रडतच माझ्या नवऱ्याला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली. हे बघून माझा नवरा मला म्हणाला, तू ठीक तर आहेस? काय झालं तुला? बस आता रडायचं थांब, तू माझ्या जवळ आहेस, आता तुला काळजी करण्याचे काहीच कारण नाही. मी मान हलवत म्हणाले, नाही, मी ठीक नाही आहे, मला इथून कुठेतरी दूर घेऊन चला. तुमचे बाबा तर खूपच क्रूर माणूस आहेत. मी नेहमीच तुला सांगत आलो आहे की माझ्या बाबांपासून लांब राहा, त्या रूममध्ये जाऊ नकोस, पण तुला काही समजत नव्हतं. मी अजूनही थरथर कापत होते आणि माझे डोळेही लाल होत होते. तेव्हा माझा नवरा मला म्हणाला, तुला सत्य काय आहे ते जाणून घ्यायचं आहे ना, की बाबा असे का आहेत? तर ऐक, मला लहानपणापासूनच माझ्या बाबांचा खूप तिरस्कार आहे. मी नेहमी माझ्या बाबांना माझ्या आईवर अत्याचार करताना बघत आलो आहे. तू विचार पण करू शकत नाही की माझे बाबा किती खतरनाक आहेत. मला 3 बहिणी आहेत. त्यांची लग्न झाल्यापासून त्या पुन्हा कधीच या घरात आल्या नाहीत. तुला माहिती आहे का? कारण त्यांनाही आपल्या बाबांचा खूप तिरस्कार वाटतो. मी तर नाईलाजाने या माणसाला घरात सहन करतो. माझ्या हातात असतं तर मी या माणसाला कधीच घराच्या बाहेर फेकून दिलं असतं. पण मग विचार करतो की ते माझे बाबा आहेत, त्यांच्यासोबत मी असं कसं करू शकतो? मला त्यांची काळजी आहे, पण त्यांनी जे माझ्या आईसोबत केलं होतं तेच मी त्यांच्यासोबत नाही करू शकत. माझी आईच काय, पण प्रत्येक महिलेसोबत ते असंच करतात. हे सांगत असताना माझ्या नवऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला त्यांच्याकडे बघून खूप वाईट वाटत होतं. असं वाटत होतं की पुढे काही बोलायला त्यांच्यात हिंमतच नव्हती की ते मला पुढचं सत्य सांगतील. माझ्या सासऱ्यांचे एवढेच सत्य ऐकून मी खूप हैराण झाले होते. मी त्यांना म्हणाले की मला संपूर्ण सत्य सांगा. पहिले तर ते शांत बसले, मग मी थोडा फोर्स केल्यामुळे ते सांगू लागले. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हापासूनच आम्ही हेच बघत आलो आहोत की बाबांना स्त्रियांविषयी खूप जास्त तिरस्कार आहे. जेव्हा पण त्यांना राग यायचा तेव्हा ते माझ्या आईला खूप मारायचे. त्यांच्या या सवयीमुळे मी
आणि माझ्या बहिणी खूप जास्त घाबरत होतो. मी बाबांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करत होतो, पण ते मला काहीच करायचे नाहीत. माझ्या बहिणींना मात्र खूप मारायचे, कारण त्या मुली होत्या. त्यामुळे माझ्या बहिणींना बाबांचा खूप तिरस्कार वाटू लागला. राग तर मला पण येत होता. मी त्यांच्यासमोर काहीही बोलू शकत नव्हतो. असेच दिवस जात होते आणि माझ्या बाबांचा अत्याचार एवढा वाढला की शेवटी आईने आत्महत्या केली आणि आपलं आयुष्य संपवून टाकलं, कारण तिला ते सर्व सहन होत नव्हते. या माणसामुळे आज माझी आई माझ्यासोबत नाही आणि आम्हाला एकटे सोडून गेली. त्यानंतर मी माझ्या बहिणींचं बाबांपासून रक्षण करत होते आणि एक एक करून माझ्या बहिणींची लग्न करून दिली, कारण मी माझ्या बहिणींचं आयुष्य उद्ध्वस्त होताना बघू शकत नव्हतो. आमच्या बाबांना तर आमची काहीच काळजी नव्हती, म्हणून मलाही त्यांचा खूप तिरस्कार वाटू लागला. त्यानंतर काही दिवसांनी मला असं वाटू लागलं की कदाचित बाबांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे, की त्यांच्या अत्याचाराला कंटाळून आईने आत्महत्या केली. आणि हळूहळू ते स्त्रियांना थोडे घाबरू लागले होते, कारण माझी आई त्यांच्या स्वप्नात यायची आणि म्हणायची की मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे ते स्त्रियांना थोडे घाबरायला लागले होते. पण कधी कधी दुसऱ्या स्त्रियांना बघून त्यांचा राग अजून वाढायचा आणि ते त्या स्त्रियांना मारायला लागायचे, नाहीतर कधी कधी वेड्यासारखे काहीही करायचे. हेच कारण होते की मी तुला नेहमी सांगत होतो की बाबांपासून लांब राहा. तुला बाबांचं खरं रूप कळावं असं मला वाटत नव्हतं. एवढं बोलून माझा नवरा शांत झाला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली. त्यांची मान लाजेने खाली गेली होती. त्यांना आपल्या वडिलांचे सत्य सांगताना खूप लाज वाटत होती. सर्व ऐकून मी खूप हैराण झाले होते की एखादा माणूस स्त्रियांचा एवढा तिरस्कार कसा करू शकतो. मला तर हे सर्व जाणून घेण्याची खूप इच्छा होत होती, म्हणून मी न राहून माझ्या नवऱ्याला विचारले, तुमच्या बाबांना स्त्रियांचा एवढा तिरस्कार का आहे? ते स्त्रियांवरच का अत्याचार करतात? हे विचारताच माझ्या नवऱ्याने माझ्याकडे बघितले आणि म्हणाला, आता तुला मी अजून काही सांगू शकत नाही. मी माझ्या नवऱ्याकडे हट्ट करू लागले की मला हे सर्व जाणून घ्यायचं आहे, कारण काहीतरी कारण असल्याशिवाय एखादा माणूस स्त्रियांचा एवढा तिरस्कार का करेल? काय बाबांना त्यांच्या आईचा सुद्धा एवढा तिरस्कार वाटत होता? मी सारखं त्यांना विचारत होते, पण ते काही सांगायला तयार नव्हते. तेव्हा मी त्यांना म्हणाले की तुम्हाला माहीत आहे का, आपली कामवाली जेव्हा आपण त्यांच्या रूममधून बाहेर यायची तेव्हा लंगडत चालायची. मला असं वाटत होतं तिच्यावरही बाबा असेच अत्याचार करत होते. बिचारीची अवस्था मला बघवत नव्हती. तिलाही बाबा खूप मारत असणार. तेव्हा माझा नवरा म्हणाला, मला सर्व काही माहीत होतं, पण माझा नाईलाज होता. मी ठरवलं असतं तर त्यांची सेवा करू शकलो असतो, पण मला त्यांना बघण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती. ते एक माणूस नाही तर माणसाच्या रूपात लपलेलं जनावर आहे, स्त्रियांवर अत्याचार करणारा राक्षस. त्यांनी माझ्या आईसोबत, माझ्या बहिणीसोबत आणि सर्व स्त्रियांसोबत जे काही केलं आहे त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करू शकत नाही. आणि आज माझ्या बायकोवरही हात उचलला आहे. मला माहीत आहे त्याची आता मानसिक स्थिती ठीक नाही आहे, पण त्यांनी तुझ्यावर हात उचलायला नको होता. म्हणूनच मी तुला त्यांच्यापासून लांब राहायला सांगत होतो, कारण ते तुला काही नुकसान पोचवू नयेत. पण ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती ते शेवटी झालंच. मी त्यांच्या वतीने तुझी माफी मागतो. मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न केला होता तुला थांबवण्याचा, पण तुझ्या डोक्यात त्यांची सेवा करण्याचे भूत चढलं होतं. आता बघितलंस का त्यांची सेवा करण्याचा काय परिणाम झाला? सेवा ही त्याच माणसाची करावी जो माणूस त्या लायकीचा असतो, आणि माझे बाबा सेवा करण्याच्या लायकीचे नाहीत. जो माणूस स्त्रियांवर हात उचलतो तो या जगातला सर्वात घाणेरडा माणूस आहे. मी माझ्या नवऱ्याकडेच बघत होते. त्यांना किती काळजी होती माझी, पण मी हैराण या गोष्टीने होते की माझे सासरे एवढे अत्याचारी कसे असू शकतात. त्या माणसाने आपली बायको, मुली सर्वच गमावलं आहे, तरी अजूनही दुसऱ्या स्त्रियांवर अत्याचार करतो आहे. मानसिक स्थिती चांगली नाही तरी तो माणूस अत्याचार करायला विसरत नाही. ही गोष्ट मला खूप हैराण करत होती. हळूहळू माझ्या सासऱ्यांची मानसिक स्थिती खूपच बिघडली आणि ते स्वतःलाही विसरायला लागले होते आणि स्वतःला नुकसान करत होते. माझ्या नवऱ्याने त्यांना रूममध्ये बंद केले आणि रूमला बाहेरून लॉक करून घेतले. खूप दिवस आत बंद राहिल्यामुळे त्यांची अवस्था खूपच वाईट झाली होती. त्यामुळे माझ्या नवऱ्याने त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले. माझे सासरे स्वतःची ओळखही विसरले होते. कदाचित त्यांना त्यावेळी स्वतःवर खूपच गर्व होता की ज्यामुळे ते स्त्रियांना काहीच समजत नव्हते, आणि जे लोक असे असतात त्यांचा शेवटही असाच वाईट होतो. आणि माझ्या सासऱ्यांचंही तेच झालं. ते स्वतःलाच नुकसान करायला लागले होते. त्यांनी जेवढ्या स्त्रियांवर अत्याचार केले होते त्या सगळ्यांची हाय त्यांना लागली होती. हळूहळू त्यांना दिसायचं बंद झालं आणि त्यांच्या संपूर्ण शरीराला एक प्रकारची ॲलर्जी झाली होती. देवाने त्यांच्या कृत्याची शिक्षा त्यांना जिवंतपणीच दिली होती. ज्या हाताने ते स्त्रियांना मारायचे त्या हातांना सुद्धा ॲलर्जी झाली होती.
ज्यामुळे त्यांच्या हातांची खूप जळजळ होत होती. माझ्या सासऱ्यांचा हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होता, पण तरीही ते ठीक होत नव्हते. दिवसेंदिवस त्यांची तब्येत बिघडत जात होती आणि ते सर्व रोगांचे शिकार झाले होते. ते स्वतःला मारण्याचा प्रयत्न करत होते, पण कदाचित देवाला त्यांना एवढ्या लवकर मरण द्यायचे नव्हते, कारण त्यांनी संपूर्ण आयुष्य स्त्रियांवर अत्याचार केला. मग त्यांच्यासाठी एवढी छोटी शिक्षा कशी असू शकते? माझ्या नवऱ्याने सुद्धा त्यांच्यासाठी कधीच प्रार्थना केली नाही, उलट त्यांच्या मरणाची वाट बघत राहिले. एक दिवस हॉस्पिटलमधून फोन आला की माझ्या सासऱ्यांचा मृत्यू झाला. माझ्या नवऱ्याने त्यांचा अंतिम संस्कार केला. त्यानंतर आता मी आनंदाने माझ्या नवऱ्यासोबत संसार करत आहे. मित्रांनो, मी तुम्हाला पण हेच सांगेन की नेहमी स्त्रियांचा आदर करा. त्यांच्यावर हात उचलणे हे खूप मोठे पाप आहे. स्त्रिया सुद्धा माणूसच आहेत आणि त्यांनीच आपल्याला जन्म दिला आहे. स्त्रियांना पायातलं चप्पल नाही तर डोक्यावरचा ताज बनवून ठेवा. तुम्ही त्यांची इज्जत कराल तर त्या तुमची डबल इज्जत करतील. मित्रांनो, मला आशा आहे की ही कथा तुम्हाला आवडली असेल, आणि आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. धन्यवाद.